केनवडे फाटा येथे श्री स्वामी समर्थ श्रमिक बांधकाम कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन उत्साहात पार पडलं. या कार्यालयाचं उद्घाटन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रावण कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमास विष्णू अण्णा गायकवाड, प्रवीण गोरबे, संजय चितगे, सावर्डे बुद्रुकचे सरपंच विनोद कुमार कांबळे, उपसरपंच राजाराम तळेकर, धोडीराम एकशिंगे, वायम पोवार भनाळे, दीपक जोग, राशिवडे, तानाजी कांबळे, टिपकुर्ली, धीरज कुमार कांबळे, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार विधाते आदी मान्यवर उपस्थित होते. या नव्या कार्यालयाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना नोंदणी, नूतनीकरण, शिष्यवृत्ती, कौशल्य विकास योजना, घरकुल योजना, वैद्यकीय मदत आदी विविध शासकीय योजनांचा लाभ पंचक्रोशीतील गावकऱ्यांना घेता येणार असल्याची माहिती श्रावण कांबळे यांनी दिली. कार्यालयीन कामकाजासाठी सानिका कांबळे या ऑपरेटर म्हणून कार्यरत असणार आहेत. तारा न्यूजसाठी प्रतिनिधी स्वप्नील गोरमकर, कागल. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.